नमस्कार मित्रांनो, राज्यातून महत्त्वाची बातमी. राजकारण तापलं. धनुष्यबाण चिन्हावरून जो संघर्ष उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चालला होता त्यावरून एक महत्त्वाची बातमी. धनुष्यबाण चिन्ह गोठवणार सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंचा होणार मोठा विजय, शिंदे गटाला मोठा धक्का. हे नवीन चिन्ह घ्यावं लागणार. नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून म्हणजेच अनेक महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात संघर्ष चालू आहे, जो कायद्याने सुप्रीम कोर्टात पक्ष आणि चिन्ह यांचा वाद चालू आहे आणि त्यावर लवकरच येत्या 24 एप्रिलला जी अंतिम सुनावणी येणार आहे त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा विजय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण जी अनेक महत्त्वाची कारणं आणि जे काही जुने नियम ते उद्धव ठाकरे यांच्याकडूनच लागू होत आहे, तर एकनाथ शिंदे यांच्याकडून 16 आमदारांसहित ते सुद्धा अपात्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याच्या राजकारणात अशी पुन्हा एकदा मोठी उलथापालथ घडवणारा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून येणार असल्याची जोरदार राजकीय चर्चा रंगलेली आहे. शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण या ऐतिहासिक चिन्हाबाबत न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाची घडामोड होणार असलं त्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळणार असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटासाठी हा निर्णय मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते जर धनुष्यबाण चिन्ह तात्पुरते गोठवले गेले तर किंवा ते अंतिम निर्णय उद्धव ठाकरेंच्या बाजूने गेला तर शिंदे गटाला नवीन चिन्ह स्वीकारावं लागण्याची शक्यता प्रबळ आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांचा याचा थेट परिणाम होऊ शकतो. कारण धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना ह्या नावावरच एकनाथ शिंदेंचं राजकारण गेल्या 3 ते 4 वर्षापासून सुरू आहे आणि त्यामुळेच त्यांचे आमदार निवडून येत आहेत. परंतु जर धनुष्यबाण चिन्ह हे गोठवलं गेलं तर त्यांना नवीन चिन्ह घ्यावं लागेल, परंतु ते जनता त्यांना मतदान करेल की नाही हे सुद्धा बघावं लागेल. कारण उद्धव ठाकरे यांच्याकडे नवीन पक्ष चिन्ह होतं तरीही त्यांना चांगलं लोकसभेला यश मिळालं होतं, विधानसभेला सुद्धा संमिश्र यश मिळालं होतं. त्यामुळे परंतु त्यांच्या नावामागे ठाकरे असल्याने त्यांना यश मिळालं, परंतु एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मात्र ते मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण धनुष्यबाण हे चिन्ह पक्षाचे पारंपरिक निवडणूक चिन्ह आहे. हे चिन्ह केवळ ओळख नाही तर शिवसैनिकांच्या भावनांशी जोडलेले प्रतीक आहे. त्यामुळे दोन्ही गटांनी या चिन्हावर दावा सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टात ज्या काही घडामोडी घडणार आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरेंचं पारडं सध्या तरी जड दिसत आहे. काही महत्त्वाच्या निरीक्षणांची नोंद केली तर असं समजतं की धनुष्यबाण चिन्ह हे गोठवून कोणालाही न देता त्यामध्ये उद्धव ठाकरेंकडे जे मशाल आहे आणि शिवसेना पक्ष राहील आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे नवीन चिन्ह आणि नवा पक्ष किंवा भाजपामध्ये विलीन होण्यास सुद्धा सुप्रीम कोर्ट सांगू शकतं. त्यामुळे राजकीय विश्लेषक सांगतात की जर हा निर्णय झाला तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी मनोबल वाढवणारा ठरू शकतो. धनुष्यबाण चिन्हाशी शिवसैनिक हा भावनिकरित्या जोडलेला आहे आणि संघटनात्मक फायदा व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल असा महत्त्वाचा निर्णय येऊ शकतो. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे गट अधिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातो आणि ही त्यांच्यासाठी परिस्थिती आव्हानात्मक ठरू शकते. नवीन चिन्ह जर शिंदे गटाला भेटलं तर त्यांची ओळख गमावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो व मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. राजकीय प्रतिमा त्यांची जी काही मूळ शिवसेना नाही असा प्रचार वाढू शकतो आणि मूळ शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे असं जनतेपर्यंत महत्त्वाचा निर्णय जाऊ शकतो. जर धनुष्यबाण चिन्ह गोठवले गेले किंवा अंतिमतः ठाकरेंना मिळाले तर शिंदे गटाला नवीन चिन्ह घ्यावं लागेल आणि त्यामुळे नवीन चिन्ह घेतलं तर त्यांचं राजकारण लवकरच संपण्यात जमा होईल असं दिसतं. त्यामुळे येणाऱ्या 24 एप्रिलला जो काही महत्त्वाचा निर्णय येईल त्यामध्ये उद्धव ठाकरे यांना सर्वात जास्त त्यांचाच विजय होईल असं दिसतं. त्यामुळे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या अंतिम निर्णयाकडे लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे अंतिम निकाल स्पष्ट होऊ शकतो. निवडणूक आयोगाची सुद्धा यामध्ये महत्त्वाची भूमिका असेल. दोन्ही गटांची रणनीती बदलू शकते. धनुष्यबाण चिन्हावरून सुरू झालेली लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे, तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठी गंभीर परिस्थिती निर्माण करू शकतं.
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आगामी काळात उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे त्यांनाच मिळावं की एकनाथ शिंदेंना? कमेंटमध्ये जास्तीत जास्त पाठिंबा कोणाला मिळेल नक्की कमेंट करा. धन्यवाद.